बघा, जर 111चा वर्ग वजा 105चा वर्ग बराबर x वर्ग असेल तर x बराबर किती? विस्तार सूत्रे या घटकाशी संबंधित हा प्रश्न सोडवत असताना एक फॉर्म्युला लक्ष द्या. जसं की a वर्ग वजा b वर्ग हे जे सूत्र आहे लेकरांनो, या सूत्राचा विस्तार हा a वजा b पहिल्या कंसात, a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये, म्हणजे अशा पद्धतीनं या वरील सूत्राचा विस्तार होतो. लक्ष द्या. विस्तार सूत्रे या घटकामध्ये इयत्ता 8वीमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या. आता हा प्रश्न आणि या सूत्रानुसार सोडवायचा म्हणजे कसा सोडवायचा, तर प्रश्नातील ए म्हणजे लेकरांनो 111, तर प्रश्नातील बी म्हणजे 105 समजायचे. लक्ष द्या. मग इथं जर 111 ए आहेत तर याचा अर्थ गणित कसं व्हायला लागलं, ए वर्ग वजा बी म्हणजे जर 105 आहे तर कंसामध्ये 105 म्हणजे जर बी आहेत तर बी वर्ग करा. आणि तुमच्या लक्षात समोर हे x वर्ग. मग या सूत्राचा विस्तार कसा होतो बाबा, पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, याला गुणीला दुसरा कंस आहे आणि त्या कंसात ए अधिक बी, समोर x वर्ग. ए म्हणजे 111 एच्या ठिकाणी मांडा, बी म्हणजे 105 बीच्या ठिकाणी मांडा, कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये ए म्हणजे 111 आणि बी म्हणजे 105, पुढं समोर गणित म्हणते x वर्ग. आता या कंसातील वजाबाकी लेकरांनो 6, दुसऱ्या कंसातील बेरीज किती, तर 216, समोर x वर्ग. हे दोन कंस परस्परांना गुणिले आहेत, समोर x वर्ग. हा गुणाकार करा, 6 6 36, 3 6 1 6 3 9, असा 2 12, 1296 x वर्ग. हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही परस्पर विरुद्ध असलेली संख्या वर्गमुळात टाका. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. आता हे 1296 वर्गमुळात म्हणजे एक्सची किंमत 1296 वर्गमुळात, याचा अर्थ 1296चं वर्गमूळ काय आहे त्याचं उत्तर प्राप्त होते लेकरांनो 36. ही विचारल्या एक्सची किंमत. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.